मराठी रंगभूमीवर सध्या पुनरुज्जीवित नाटकांची लाट आली। आपल्या काळात माइलस्टोन ठरलेली नाटकं नव्या संचात सादर होताना दिसत आहेत। काळाची प्रचंड तफावत असलेली ही नाटकं तुम्हा प्रेक्षकांशी संवाद साधतायत की विसंवाद? चला तर प्रत्यक्षच पाहूया। नाही नाही, तुमच्या लक्षात येणं शक्यच नाही। अहो खरंच आलं नाही आलेलं म्हणजे असू दे। मग गणोजी गणोजी नानासाहेबांना आत घेऊन जा। काय झालं? बॅरिस्टरचा पहिलाच प्रयोग इथे दादर माटुंग्याला हाऊसफुल झाला, परंतु हे नाटक कसं पाहावं हे सुद्धा कळायला पाहिजे लोकांना। म्हणजे त्यातल्या अत्यंत गंभीर अशा व्यक्तिरेखांच्या बोलण्यावरती किंवा त्यांच्या दुःखावरती हसणं म्हणजे नाटक पाहता येणं असं नाही। त्या नाटकामध्ये एक कॅरेक्टर आहे नानाची, जो बॅरिस्टरचा थोरला भाऊ आहे आणि एकेकाळी लोकमान्य टिळकांचा उजवा हात म्हणून वावरलेला माणूस आहे। आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये जेव्हा मंडालेला पाठवलं गेलं लोकमान्यांना, त्यावेळेला लोकमान्यांचा राजकीय विचार हा मंडालेमधून सुद्धा जेवढा काही येईल तेवढा हा समाजात पसरवण्याकरता हा माणूस काही काम करत होता, पण कोणताही प्रेस काम घ्यायला ऍक्सेप्ट करायला तयार नव्हता। त्यामुळे उद्वेगाने त्यांनी त्या नानासाहेबांनी स्वतःचा प्रेस काढायचे प्रयत्न सुरू केले आणि त्यात त्यांचं डोक्यावरती आघात झाला, म्हणजे परिणाम झाला आणि म्हणून ते वेडे झालेले आहेत। ते रस्त्याने फिरणारे वेडे नाही आहेत। तेव्हा त्यांच्या दत्ताची गाय या त्यांचं जे काही पालुपद आहे त्या नाटकातलं त्याला हसणं म्हणजे हे नाटक न कळणं असा त्याचा अर्थ आहे। मुळात आधी आपण विचार करायला पाहिजे की या ठिकाणी हशा काय येतोय, आपला स्वर चुकतोय का? कारण प्रेक्षक चुकतोय म्हणून त्याच्यावर ढकलून देणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे। बरं, दुसरं असं आहे की आता मला सुद्धा थिएटर करून 30 वर्ष झाली। मी सुद्धा 30 वर्षामध्ये काही विशिष्ट प्रकारचा प्रेक्षक बघितला आहे आणि त्याच्या आधीही मी मुंबई मराठी साहित्य संघामध्ये खूप नाटकं बघत होतो। आपण कसं खात्रीपूर्वक सांगू शकतो की त्यावेळेचा प्रेक्षक या ठिकाणी असा रिॲक्ट होत होता? कारण त्यावेळेस सुद्धा आज मी सांगतो की नाशिकचा प्रेक्षक वेगळा रिॲक्ट होतो, पुण्याचा प्रेक्षक वेगळा रिॲक्ट होतो। पुण्यात सुद्धा गंधर्व भरत कोथरूडचे यशवंतरावचा प्रेक्षक वेगळा रिॲक्ट होतो। आज आम्ही म्हणतो गडकरी रंगायतनला नाटक रंगतं अधिक, आजच्या काळातलं सुद्धा। तर मला असं वाटतं की याच्यामध्ये दोष जर असलाच तर तो आधी फुटलाईटच्या आत शोधायला पाहिजे। हे खरंच आहे की त्यांना जर समजत नसेल, त्यांना कंटाळा आला तर ते काय करणार? परंतु त्यांनी देखील चांगल्या नाटकांना जाताना जरा त्याची माहिती करून घेणं किंवा त्याच्याकडे बघण्याची दृष्टी काय, तरी देखील मला असं वाटतं की जी जुनी नाटकं पहिली 2 आली सुनील बर्वेची प्रोडक्शन्स, त्या दोन्ही एक पर्याय सुखात्मिका होत्या। म्हणजे त्याच्यामध्ये असा फार कस लागण्यासारखा नव्हता गंभीर भागामध्ये। आता जे बॅरिस्टर आलंय त्यात कदाचित लागेल। आत्ता मोठं उदाहरण घेतलं तर बॅरिस्टरचं उदाहरण आहे। त्यावेळेस जी केशवपनाची परंपरा होती की एका तरुण स्त्रीला विद्रूप केलं जायचं केस कापून, आता ही गंभीर समस्या आत्ताच्या काळात राहिलेली नाही आहे। लोकांना त्याचं महत्त्व किंवा त्याची गंभीरपणा हे कळणार नाही, पण म्हणून नाट्य म्हणून त्याची आपण परिणामकारकता कमी होते का? आता मला अजिबात असं वाटत नाही। बॅरिस्टरचा आत्ताचा नाट्यप्रयोग बघून सुद्धा मी तितका झालो। आता कसं आहे की नुसतेच केवळ परंपरेवर आपण जगणार आहोत का, की त्या काळात जे पाहिलं आणि त्या काळातला जो अनुभव मनावर कोरला गेला आहे म्हणून नवं काय ॲक्सेप्ट करायचं नाही का? असं नाही, तर नवं ॲक्सेप्ट करायला हवं आणि नवं ॲक्सेप्ट करूनच या पिढीला गंभीर नाटक पाहण्याची सवय लागेल। मी निघते, तुम्ही आंघोळ उरका, तोवर मी फराळाचं आणते आणि तिला आंघोळीला पाणी काढते। अहो तुम्ही कशाला मावशीबाई, मी देईन ना पाणी। अहो पाणी मी काढते, आंघोळ हवी तर तुम्ही घाला। त्यातली मावशी जी आहे कॅरेक्टर, जिची 12व्या किंवा 10व्या वर्षी तिचे केस कापलेले आहेत हिंदू समाजातल्या तत्कालीन चाली रीती रूढींमुळे, आणि तेव्हापासून ती तशीच आहे आणि 45ची ती आता आहे नाटकामध्ये। तिला पुरुष म्हणजे काय माहिती नाही,
कसलंही सुख नसलेल्या अशा तिखट मीठ खाणं बंदी आहे हिंदू समाजामध्ये, आणि ते सगळं ती करते आहे. आणि आपली शरीराची हाडं बाहेर यावीत म्हणून ती काय काय जे करते आहे, शरीरावरही अत्याचार करते, पिंपळाला 500-500 प्रदक्षिणा घालते, घागरी घागरी पाणी ओतून उपसून काढते, संध्याकाळ झाली की ओतून टाकते आहे, दळण पायली रोज दळते. का तर अंगावर मेद चढू नये म्हणून. तो चढला तर काय होईल, तर लोक म्हणतील की कोणाला तरी ही बाई घरात घेते. या भयानी जी बाई आपल्या सर्वस्व आयुष्याचं वाटोळ करते, तिच्या संवादावरती हसणं म्हणजे तुम्हाला कळत नाहीये नाटक, असा त्याचा अर्थ आहे. दोष कोणाला द्यायचा? दोष हा काम करणाऱ्या नटांचा किंवा बसवणाऱ्या दिग्दर्शकांचा असला पाहिजे. जर असं होत असेल तर याचं कारण महत्त्वाचं असं आहे की तुम्ही लोकांच्या त्या भावना, म्हणजे आज जो प्रेक्षक ते नाटक बघायला येतोय त्याच्यामध्ये आधी नाटक पाहिलं ज्यांनी होतं ते पण लोक आहेत आणि नवीन पण मुलं आहेत ज्यांनी आधी पाहिलं नव्हतं. म्हणजे मी फक्त सूर्याची पिल्ल्याचं उदाहरण देऊ शकतो कारण मी त्यात काम करत होतो, आणि मला वाटत नाही सूर्याची पिल्ल्याला कुठेही अशा पद्धतीचा प्रकार घडला, कारण ते एक अत्यंत कानेटकरांचं छान हलकं फुलकं ह्यात असंच नाटक होतं. पण सिरियस नाटक तुम्ही जर का म्हणत असाल तर अनेक वेळेला नवीन सिरियस नाटक असेल जरी जुनं कशाला तरी सुद्धा अनेक वेळेला चुकीच्या ठिकाणी लाफ्टर येतात. प्रेक्षकांना आवडेल की नाही मला असं वाटतं काही नाटकं मुळातच एक स्थळ काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. म्हणजे ती चांगल्या पद्धतीने केली तेवढ्याच तर त्याचे संदर्भ या बदलत्या काळात सुद्धा लागतात. जी नाटकं मुळातच टॉपिकल आहेत की त्या स्थळ काळाशीच निगडीत आहेत त्याचं कदाचित लागणार नाही, पण मूळचे विचार जे आहेत त्याचा गाभा जो आहे तो गाभा जर वैश्विक असेल किंवा युनिव्हर्सल तर मग सादरीकरण त्याचं जरी वेगळं असलं तरी तो पोचवण्याची जर क्षमता असेल तर ती नाटकं आवडतील, चालतील.